काहीच तो मंदिर कुठे आहे बघा आणि दर्शनाची लाईन बघा कुठपर्यंत आले. हे लास्ट. आता आयुष आणि मी लागलो लाईनला. लाईन कमी झाली. इथे दाखवलंय त्यांनी श्रीकृष्ण यांच्या काळातलं नदी कुंड. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. सो गाईज आज चाललोय आपण द्वारकाधीश वसई विरारमध्ये जो नवीन मंदिर आपला झालेला आहे आता तिथे आपण चाललेलो आहे. सो तुम्हाला दाखवायचा विचार केलाय. मी मोहित आणि यतीश चाललोय. सो या दाखवतो तुम्हाला कुठून कसं जायचं ते. आता आम्ही आलोय मोहितला घ्यायला आणि मोठो ब्लॉग आहे का घ्यायला. स्टँड आहे ना आता मोहित येतोय आणि मोहितला घेऊन लगेच निघूया. आणि एक आयुष ॲड झाला आहे. आयुष त्याला एक घेऊन चालू आहे आता. आता मोहितला घेऊन निघू या. मोहित पण रेडी गाईज. बघा गाईज आयुष ऐकर. हाय गाईज. हा गाईज घालवलं का आमच्या स्कूटीचं चाकं. तर आता आपण पोचलोय चिंचोटी फाट्यावर. आता आपण पोचलो चिंचोटी फाटा ब्रिज खाली. तिकडनं गेला चिंचोटी, इकडनं आला घोडबंदर रोड आणि आपल्याला जायचं इकडनं आता सरळ विरार फाटा. सो चला निघूया. विरार फाट्यावर पोचल्यावर तुम्हाला घ्यायचं लेफ्ट. पोचल्यावर ही चौक दिसणार तुम्हाला, तिकडनं निघायचं तुम्हाला सरळ. 5-6 किलोमीटर आतमध्ये आल्यावर तुम्हाला शिरगाव दिसेल राईट साईडला. राईटने सरळच निघायचं डायरेक्ट मंदिराकडे. 3-4 किलोमीटर आतमध्ये आल्यावर तुम्हाला प्रसादाचे स्टॉल दिसणार छोटे छोटे. तिकडनं तुम्हाला घ्यायचं लेफ्ट घेतल्यानंतर तुम्हाला रिक्षा वगैरे दिसणार आणि लगेच रिक्षांच्याच मागे राईट साईडला पार्किंगसाठी बघू शकता. नाही करता 2 ते 3 एकरमध्ये पार्किंगसाठी केलेलं आहे. समोरासमोर आपण पार्किंग केलेली आहे आणि लगेच इकडनं बघू शकता मंदिर कुठे आहे बघा आणि दर्शनाची लाईन बघा कुठपर्यंत आले. हे लास्ट. कोणाला पाहिजे असेल आपली आवडेल ते घ्या आणि लाईन बघू शकता लाईन. तर तुम्हाला मी पहिला मंदिराची पूर्ण माहिती देतो, त्यानंतर आपण जाऊया दर्शनाला. जसं तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करणार तुम्हाला एक छान असा शांतीचा अनुभव मिळणार. मंदिराच्या परिसरात आल्यावर तुम्हाला तिथे मंदिरासमोर एक गरुड स्तंभ दिसणार, त्यावर छान असा कोरीव काम केला आहे. प्रवेशद्वारासमोर 2 हत्ती आहेत दोन्ही साईडला. थोड्याच वरती लगेच 2 सिंह आहेत आणि मंदिराचा शिखर 90 फीट उंच आहे. गर्भगृह पोचेपर्यंत एकूण 56 पायऱ्या आहेत. मंदिराला जो दगड वापरला गेला आहे त्या दगडाचं नाव बन्सी पहारपूर. मंदिराच्या चारी भिंतींवर श्रीकृष्ण यांचं वर्णन केलेलं दाखवलं जे कोरीव कामामध्ये दिसत आहेत. जोडीला गपला केलेला आहे. यतीशनी गपचूप जाऊन टिकली लावून आलेला आहे. बघू शकता. भक्त आहे राम श्रीराम नाही इथं कृष्ण आहे. मागच्या बाजूने मंदिर असं दिसतो. इथे द्वापर युगातले सगळे नदी गंगा कुंड पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता.
गाईज मंदिराचे 3 फ्लोर आहेत. ग्राउंड फ्लोअरचं नाव आहे शांती केंद्र, मधला आहे द्वारकाधीश, इथे श्रीकृष्ण यांची मूर्ती स्थापन आहे, आणि टॉपचं आहे शक्ती माता मंदिर. गाईज श्रद्धा बघा किती आहे हिमांशू मुखारम यांची. आलाय त्या गाईज आता यांची तिघांची फोटो काढून झाल्यात. आता माझा फोटो उडवतो. गाईज एवढी गर्दी आहे का मंदिरात जाण्यासाठी लाईन बघू शकता तुम्ही कुठे गेले. आता आम्ही मित्रांनो मस्तपैकी बसलेलो आहे इथे बघू शकता शांत. आता आयुष आणि मी लागलो लाईनला. लाईन कमी झाली आणि ते दोघं बसल्यात तिथे. आम्ही थोडा पुढे गेल्यावर थोडा कव्हर करतो, मग ते येतील आपल्या जोडीला. लाईनीला काही भाऊ भेटलाय. आयुषी मस्ती बघ. नाव काय तुझं? आयुष्य अलगच न खरं गायच बघा. फुल मस्त गायच. कसा डिचक डिचक तुला नाही जमत अशी तुला नाही जमत त्याला सवय आहे बाबू. प्लॅनिंग नुसार काही दोघांना सक्सेसफुली आम्ही ऍड केलाय. आता मंदिरात मिनिटात पोहोचतोय आतमध्ये. तुम्हाला पूर्ण दाखवतो. आणि आपला नवीन मित्र बघू शकता. बाबू बाबू इकडे बघ. ओ बाबू बाबू बघतच नाही. बाबू भाऊ दे पटकन. इज्जत झाल. हा इज्जत इज्जत आहे बाई. इज्जत आहे. इज्जत दे बाई. इज्जत आहे. बघते बघा काही दादांना विचारला मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहेत. लास्ट इथपर्यंतच आहे. आता आत जिथपर्यंत तुम्हाला दाखवतो जितकं दाखवतो मी. प्रयत्न करतो जितकं दाखवतो येईल तेवढा. दर्शन झालंय पण आम्हाला क्लिप काढून देत नाही. आता आपण चाललोय ग्राउंड फ्लोअरवर. तिथे एकदम शांतता आहे. तिथे बघूया काय काय आतमधून सोया दाखवतो तुम्हाला. नाही काही दाखवता येणार आपल्याला. ते बंद केले दरवाजे त्यांनी. आता संध्याकाळ होत आली तर बघू शकता तुम्हाला. चला आपण निघूया नेक्स्ट. गाईज आमचं दर्शन एकदम मस्त झालं. तर आता आम्ही निघालोय. दर्शन झालं. ओके मध्ये दर्शन झालं. आता आम्ही निघालो. आपण आता गाडीजवळ पोहोचलेलो आहे. ते पण तिकडे ओके. आणि आता पाणी होता बंट्या भाऊचा, तो घेतलाय प्यायला. आता आपण निघूया काही लगेच. तर गाईज आता आम्ही निघालोय घरच्या प्रवासाला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.